देशावर आलेला सर्वात मोठा खतरा कॉमेडियन कुणाल कामरा। या राज्यात नितेश राणे काहीही बोलले तरी चालतं। तुम्ही ऐकलं ना? बाळासाहेब नेहमी म्हणायचे नारायण राणेंना, नारोबा नाऱ्या असं म्हणायचे। त्यांचा च्या आयला शब्द नेहमीच असायचा मित्र, आपण ऐकला असेल। शरद पवारांना मुरमुऱ्याचं पोतं वगैरे काय 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 बोलायचे, आपण सर्व ऐकायचो ना। काल परवा ती एक बाई म्हणाली, मला हलक्यात घेऊ नका, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते म्हणे। सदाभाऊ खोत मागे शरद पवारांना त्या प्रचार दरम्यान म्हणाले, तुझ्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र पाहिजे का? इतकं अभद्र चालतं। प्रशांत कोरोटकर शिवाजी महाराजांचा अपमान करतो, सोलापूरकर देखील तेच करतो। पण तेव्हा सत्ता पक्ष अगदी शांत असतो, आपण पाहिलं असेल। मोदींनी काहीही बोललं तरी ती देशभक्तीच ठरते। बेरोजगारी, कर्जमुक्ती, संतोष देशमुख हत्या वगैरे, सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला होता, आपल्याला माहिती आहे ना। आम्हाला यापासून सुटका हवी असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। आता आम्ही कुणाल कामराला शोधू आणि त्याला डांबू कारागृहात, आणि एक नवा विकास पुन्हा देऊ या महाराष्ट्राला। विकास, यालाच विकास म्हणतात। नमस्कार, मी रिनेश रंजन, आपण पाहत आहात मित्रहो बातम्यांची बातमी। मित्रहो, आर्टिकल 19 नुसार संविधानाने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार संपवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे का? तर होय। हा प्रयत्न सुरू झाला असेल तर सर्वप्रथम माध्यमांनी सावध व्हायला पाहिजे। नामदेव ढसाळांचं नाव आपण ऐकलं असेल, अतिशय सुप्रसिद्ध कवी। नामदेव ढसाळांच्या कवितांना विरोध करणारे तेव्हाचे प्रस्थापित महानुभाव शेवटी 2 पावलं मागे सरकले होते, हे लक्षात घ्या। आणि मग नामदेव ढसाळांच्या कवितांना जगाने मान्यता दिली। जगाने। नामदेव ढसाळ यांच्या गोलपीठा नावाच्या काव्यसंग्रहात विद्रोही कविता होत्या। जे लोक साध्या शब्दांनी समजत नाही त्यांच्यासाठी त्यांनी हताश होऊन शेवटी नाईलाजाने खालच्या भाषेचा उपयोग केला होता। अभिव्यक्ती। सत्तेसाठी आणि सत्तेशी हातमिळवणी करणाऱ्या उद्योजकांचे देखील कान त्यांनी उघडले होते मित्र, कवितेच्या माध्यमातून। त्यांनी साहित्याचा असा उपयोग केला होता। स्वतःला सुशिक्षित आणि उच्चभ्रू समजणाऱ्या अनेकांनी त्यांचा तेव्हा विरोध केला होता, परंतु नामदेव ढसाळ एक पाऊल सुद्धा मागे फिरले नव्हते मित्र, कारण हा अधिकार त्यांना घटनेने बहाल केला होता। लोकशाही। आणि नामदेव ढसाळ जे लिहायचे मित्र हो, ते लोकशाहीसाठी लिहायचे, लोकांसाठी लिहायचे। ते म्हणायचे, इथली जनता मालक आहे आणि सत्ताधारी आमचे नौकर। हेच प्रत्येक कवितेत ते सांगायचे। मग स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने काय नवीन केलं? फक्त एक साधं गाणं तयार केलं। नामदेव ढसाळांपेक्षा कितीतरी मवाळ शब्द त्या गाण्यात आहेत, आपण ऐकलं असेल। ते गाणं आपण ऐकलं असेलच, आणि नसेल ऐकलं मित्र हो तर ते आधी आपल्या चॅनलवर आता ते गीत ऐका, मन लावून ऐका, कान लावून ऐका, नंतर विस्ताराने बोलू। जज के ऑर्डर में लिखा है, जो इन्होंने महाराष्ट्र की इलेक्शन से किया है ना भाई साहब, बोलना पड़ेगा। यहाँ पे इन्होंने पहले क्या किया, शिवसेना बीजेपी से बाहर आ गई, फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई, एनसीपी से बाहर आ गई। एक वोटर को 9 बटन दे दिए, सब कंफ्यूज हो गए। चालू एक जन ने किया था, वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने, वहां से आते हैं। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। एक झलक दिखलाए, कभी गुवाहाटी में छुप जाए। मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आए। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय। मंत्री नहीं वो दल बदलू है, और कहा क्या जाए। जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए। मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए। 3
तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे, थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय। सोचो ना, मतलब ये पॉलिटिक्स है इनकी। परिवारवाद खत्म करना था, किसी का बाप चुरा लिया मैं। क्या रिप्लाई होगा भाई? मैं मिलूं कल तेंदुलकर के बेटे को, बोलूं कि आजा भाई लंच पे मिलते हैं, आधा घंटा तेंदुलकर की तारीफ करूं और बोलूं कि देख आज से पर वो मेरा बाप है, तू ढूंढ ले कोई ऑन द वे। ऐकलत मित्र हो, काय आहे या गाण्यामध्ये? ऐकलं आपण? एक व्यक्तिरेखा त्यांनी या कवितेत किंवा या गाण्यात मित्र हो मांडली आहे. मग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एवढा राडा कशासाठी केला? अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जर त्यांनी सीमा ओलांडली असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी कायद्याच्या दिशेने जाऊन जे काय ते करावं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. कोर्ट त्यांना जी काय शिक्षा देतील किंवा सोडतील त्यांना ते न्यायालय ठरवेल. शिवसेनेला त्यांच्या स्टुडिओची तोडफोड आणि नासधूस करण्याची काहीच आवश्यकता नाही. तसाही दबंगाई करण्याचा शिवसेनेचा इतिहास तसा यापूर्वी राहिलाच आहे मित्रहो, आपल्याला माहिती आहे आणि हे समस्त महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे. ही तोडफोड आणि दंगामस्ती करून काय साध्य करणार आहात? यानंतर लेखकांनी लिहू नये, साहित्यिकांनी आपले विचार व्यक्तच करू नये, सिनेमातून काय दाखवावं, कुणी काय लिहावं हे सर्व काय तुम्हीच ठरवणार आहात. मित्र हो, या कुणाल कामराने जे गाणं लिहिलं आहे, जे त्यांनी परफॉर्म केलं आहे, या गाण्यामध्ये गद्दार असा शब्द वापरला आहे. हा शब्द एकनाथ शिंदेसाठी त्यांनी लिहिला असेल असं शिंदे गटाला वाटत आहे. असं तुम्हालाही वाटत असेल तर गद्दार हा शब्द अनेकांनी यापूर्वी त्यांच्यासाठी वापरला आहे ना, थेट भाषणातून आणि थेट त्यांचं नाव घेऊन वापरला आहे हा शब्द, गद्दार हा शब्द. त्यानंतर गुवाहाटी में काय गुवाहाटी में छुप जाए असाही उल्लेख त्यांनी या गाण्यात केला आहे. आता सुरत, गुवाहाटी जे जे त्यांनी गाण्यात लिहिलं आहे ते सर्व तसंच्या तसंच घडलं आहे ना यापूर्वी. यापूर्वी या विषयावर अनेक बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. अनेक पत्रकारांनी त्यावर टीव्ही शोज केले आहेत, डिबेट्स केले आहेत. अख्ख्या महाराष्ट्राला हा सुरत गुवाहाटीचा कार्यक्रम मित्र हो माहीत आहे. मग कुणाल कामराने नवीन असं काहीच केलं नाही ना. उलट कुणाल कामराला आणखी प्रसिद्धी मिळाली आहे. मित्र, सत्तेच्या जोरावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पायदळी तुडवून तुम्ही कुणाकुणाचे तोंड बंद करणार आहात? अलीकडे सटायर करणारे किंवा विडंबन लिहिणारे अनेक कॉमेडियन आहेत, स्टँडअप कॉमेडियन्स. काही कवी आहेत, हास्य कवी आहेत, अनेक लेखक आहेत. कुणाल कामरा आहेत, वरुण ग्रोवर आहेत, संपत सरल आहेत, संजय झाला आहेत, असे कितीतरी नाव आहेत मित्र हो या देशात, जे कवी जगभरात जाऊन शोज करतात आणि लोकांना हसवतात, त्यांचं मनोरंजन करतात. ते बंद करायचं का? या कवींमुळे कुणाल कामरा सारख्यांच्या माध्यमातून जगाला ही सगळी माहिती कळते मित्र. इथली भेसळ व्यवस्था ते कवितेच्या माध्यमातून गाण्याच्या रूपाने मांडतात. आणि काही नेत्यांचा स्वैराचार काही नेत्यांचा स्वैराचार ते लिहितात, बोलतात. कुणाला जेलमध्ये बंद करणार आहात तुम्ही, आता कुणाकुणावर गुन्हे दाखल करणार आहात. त्याही पलीकडे जनतेच्या मुखामुखात तुमचा जयघोष आहे नकारात्मक. त्यातल्या कुणाला पोलीस कोठडीत तुम्ही ढकलणार आहात, कुणाकुणावर गुन्हे नोंदवणार आहात. अर्थात उजवा हात आहेच ना, तर डावा कुठे जाईल? राहीलच की, डावी बाजू राहीलच. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते, हे तुम्हाला ठाऊक आहे. कुणाल कामरा काही नवीन, काही गेल्या 7-8 वर्षापासून तो हेच करतोय, काही नवीन काहीच नाही. कॉमेडी हे त्याचं प्रोफेशन आहे, प्रोफेशनल आहे तो. आणि अनेकदा कुणाल कामरावर गुन्हे दाखल झाले आहेत यापूर्वी आणि उच्च न्यायालयापर्यंत तो यासाठी लढला आहे. त्याच्यावर अनेक खटले झाले आहेत यापूर्वी. परंतु अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असल्याने कुठल्याही गुन्ह्यामध्ये तो अडकला नाही. कारण काय? घटना, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. मग आता हा नवा राडा कशासाठी? तुम्ही जे केलं असेल
तेच त्याने लिहिलं आहे ना. जी गोष्ट साध्या चर्चेतून सांगण्यातून कळत नाही मित्र हो, ती गोष्ट गाण्यातून लवकरात लवकर कळते. यासाठीच तर काव्य असतात, गाणी असतात, सिनेमा असतात, साहित्य असते. तुकाराम महाराजांनी देखील अनेक त्यांच्या साहित्यात वेगवेगळ्या प्रकारची भाषा वापरली आहे, तुम्हाला माहिती असेल. तुम्ही आम्ही सर्व त्यांना संतांचा दर्जा दिलाच ना. त्यांच्या अभंगातून, ओव्यांमधून सकारात्मक सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण मान्य करतोच आहोत ना. मग आता कुणी म्हणणार की मी कुणाल कामराशी तुकाराम महाराजांना जोडतो. असं नाही, असं अजिबात नाही. हा एक संदर्भ मी देतो आहे. मित्र हो, गेल्या कित्येक वर्षात अनेक सत्ताधारी आलेत आणि गेलेत. त्यांची सत्ता गेली, आली गेली. तेव्हा देखील डाव्या उजव्या विचारसरणीचे साहित्य होतेच, नकलाकार होतेच, कॉमेडियन होतेच. तेव्हा देखील विडंबन किंवा सटायर होतेच. ती आख्यानं व्हायची, फक्त नाव बदललं, त्याचं स्वरूप बदललं, एवढंच. पण कालपर्यंत असं कधीच घडलं नाही की ज्याला त्याला बोलला की जेलमध्ये टाका, बोलला की कारागृहात पाठवा. भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यापासून अशा प्रकारे बंदी आणण्याचा हा प्रयत्न होत आहे. आता तर ग्रोक नावाचा चॅटबॉट आला आहे, बघा, ॲप डाउनलोड करा. ती एक ॲप आहे, एक एआयचं नवं टूल आहे मित्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याच भाषेमध्ये क्षणात मिळतं, क्षणात. सत्य. आता लिहा शिवसेनेचा पूर्वीचा काय इतिहास आहे, क्षणात तुम्हाला त्याचं खरं उत्तर मिळेल. पण एकट्या कुणाल कामराच्या स्टुडिओवर हल्ला चढवून काय होणार, हे सध्या प्रश्न नाही महाराष्ट्र राज्याचे. कॉमेडी आहे. मित्र हो, तुम्हाला या विषयाबद्दल नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आज या विषयात मित्र हो एवढंच. पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती, नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. मित्र हो, एक आनंदाची बातमी तुम्हाला नेहमी अलीकडे मी सांगत असतो. आपल्या रिनेश रंजन चॅनलवर आता जॉईन बटन आलं आहे. ते बटन टच करून पुढील माहिती प्राप्त करून घ्या. आपल्या चॅनलचे सदस्य, सभासद होण्यासाठी अगदी किरकोळ मासिक शुल्क तुम्हाला दिसेल. ते ऑनलाईन शुल्क भरून तुम्हाला आपल्या रिनेश रंजन चॅनलचं सभासद होता येईल. आणि मित्र हो, आनंदाची बातमी ही आहे की माझ्याशी तुम्हाला थेट चॅटिंगच्या माध्यमातून संपर्क करता येईल आणि मला देखील तुमच्या भावना समजून घेता येईल, तुमचे प्रश्न समजून घेता येईल मित्र. अर्थात ही योजना ऐच्छिक आहे बरं का. तुम्ही ठरवा. तुमचं सहकार्य मात्र अपेक्षित आहे. तसंच तुमच्या स्क्रीनवर मित्र हो दुसरी एक बातमी, तुमच्या स्क्रीनवर शॉपिंगसाठी देखील तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे. स्क्रीनवर बघा. फ्लिपकार्ट आणि मिंत्रा या कंपन्यांच्या माध्यमातून तुम्हाला आता आपल्या चॅनलवरून थेट शॉपिंग करता येऊ शकतं. आणि बातम्यांची बातमी दररोज बघण्यासाठी चॅनल मात्र मित्र हो सबस्क्राईब करत चला, जे नवीन असाल ते. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं मित्र हो. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.